काट्याचा नायटा करणे या अर्थाची समानार्थी म्हण शोधा. पर्याय क्रमांक 1 हातमिळवणी करणे, पर्याय 2 दगडाला शेंदूर फासणे, पर्याय 3 पराचा कावळा करणे आणि काट्याने काटा काढणे. आता काट्याचा नायटा करणे. आता काटा माहिती आहे आपल्याला, नायटा माहिती आहे. म्हणजे काटा रुतला नंतर एक आपल्याला छोटीशी जखम होते असं आपण म्हणूया, किंवा छोटीशी वेदना होते. म्हणजे एखादी क्षुल्लक गोष्ट ही काट्याच्या समान संबोधली जाते आणि नायटा ही त्याच्यापेक्षा मोठी असणारी गोष्ट आहे. म्हणजेच काय, ज्या पद्धतीनं जर काटा घुसलेला असेल तर तो आपण जर वेळीच नाही काढला तर त्या काट्यापासून आपल्याला नायटा होतो, म्हणजे मोठ्या प्रकारचा रोग होतो. म्हणजे एखादी गोष्ट घडलेली आहे तर त्याच्यावरती अनुसरून दुसरी एखादी मोठी गोष्ट घडणे आणि त्याचा जर वेळीच विलाज नाही झाला तर एखादी मोठी काहीतरी गोष्ट घडणे, अशा अर्थाची ही म्हण आहे काट्याचा नायटा करणे. तर यासाठी समानार्थी म्हण शोधायला तुम्हाला सांगितले. हात मिळवणी करणे म्हणजे इथं काट्याचा नायटा करणे यासारखा त्याचा अर्थ निघत नाही. हात मिळवणी करणे म्हणजे एकमेकाशी संबंध प्रस्थापित करणे. दगडाला शेंदूर फासणे याचा अर्थ होतो की एक प्रकारची वेगळी असणारी, म्हणजे ज्याला आपण अंधश्रद्धा असं म्हणूया. त्यानंतर बघा, पराचा कावळा करणे हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे पराचा कावळा करणे या म्हणीचा जो अर्थ आपणाला घेता येतो तोच अर्थ काट्याचा नायटा करणे या अर्थाशी जुळला जातो, म्हणून याला समानार्थी म्हण आहे पराचा कावळा करणे. पुढील प्रश्न पहा. खालील विरुद्धार्थी जोड्यापैकी योग्य जोडी कोणती? प्रश्न वाचत असताना नेहमी योग्य कोणते, अयोग्य कोणते, चूक आहे का, बरोबर आहे का, किंवा चूक नाही, बरोबर नाही, या पद्धतीनं तुम्हाला शब्दामध्ये छल केला जातो. त्या गोष्टींकडे आपलं लक्ष असावं. विरुद्धार्थी जोड्यापैकी योग्य जोडी कोणती याचा अर्थ तुम्हाला विरुद्धार्थी जोडी कोणती आहे असंच विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 दिला आहे क्षुब्ध, त्याला विरुद्धार्थी शब्द सांगितला आहे अशांत. दुसरा आहे अभेद्य, दुसरा आहे भंगणारे. 3 नंबरचा ऑप्शन पहा कर्म आणि प्रारब्ध. त्यानंतर ऐक्य आणि अखंड. आणि यामध्ये तुम्हाला सांगितलंय की योग्य विरुद्धार्थी जोडी कोणत्या पद्धतीची आहे. तर बघा इथं क्षुब्ध आणि अशांत हे दोन समानार्थी आहेत. त्यानंतर बघा अभेद्य म्हणजे ते भेद्य होणार नाही किंवा जे भंगणार नाही असे, आणि त्याच्या विरुद्धार्थी कोण होऊ शकतं मग? अभेद्यच्या विरुद्धार्थी भेद्य. भेद्य म्हणजेच कोण असतं? भंगणारे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभेद्यचा विरुद्धार्थी शब्द भंगणारे असा होतो. कर्म ऑप्शन 3 मध्ये बघा कर्म आणि प्रारब्ध हे दोन्ही शब्द सुद्धा समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभेद्यचा विरुद्धार्थी शब्द भंगणारे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, गाजर पारखी म्हणजे काय? पर्यायामधून योग्य विधान ओळखा. आता विनोदाने बघा आपण व्यवहारामध्ये सुद्धा आपण म्हणतो की याला काय गाजर कळते का, म्हणजे काय, याला कुठलीच गोष्ट समजत नाही असा जो माणूस असतो त्याला आपण गाजर पारखी असं म्हणतो. पर्याय पहा 1 नंबरमध्ये दिलंय ज्याला कोणत्याही गोष्टीची पारख असते. पर्याय 2 ज्याला कोणत्याही गोष्टीची पारख नसते. पर्याय 3 ज्याला कोणत्याही गोष्टीची आवड असते. आणि पर्याय 4 ज्याचा उपाय हमखास लागू पडतो. आता हा ऑप्शन तर इथं बसणारच नाही, कारण गाजर पारखी याचा अर्थ एखाद्या व्यक्तीबद्दलचा इथं उल्लेख आहे आणि इथं ज्याचा उपाय हमखास लागू पडतो, उपाय वगैरे असलं काय याच्यामध्ये आपल्याला सांगता येणार नाही. आता याच्यामध्ये बघा परत जो आपला रूल आहे सिमिलर ऑप्शन म्हणजे सारखे दिसणारे ऑप्शन शोधायचे. यामध्ये बघा इथं आवडीविषयी बोललंय आणि इथं पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये पारखबद्दल बोललेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण येणार नाही. आता राहिले 2 पर्याय, ज्याला कोणत्याही गोष्टीची पारख असते आणि ज्याला कोणत्याही गोष्टीची पारख नसते. आता गाजर समजते का किंवा गाजरे समजते का या अर्थाने जे आपण बोलतो याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची कोणतीही माहिती नसणे अशा पद्धतीचा जो व्यक्ती असतो त्याला म्हटलं जातं गाजर पारखी व्यक्ती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं ज्याला कोणत्याही गोष्टीची पारख नसणे किंवा नसते असा माणूस म्हणजे गाजर पारखी मनुष्य आपण त्याला म्हणू शकतो. पुढील प्रश्न बघा, स्तुती या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. आता स्तुती करणे म्हणजे काय? इथं बघा पर्याय क्रमांक 1 श्लाघा, पर्याय 2 निंदा, पर्याय 3 चापलुसी आणि पर्याय 4 प्रशंसा. आता आपल्याला इथं प्रशंसा करणे म्हणजे स्तुती करणे हे माहिती आहे, पण इतर शब्द जर बघितले तर थोडेसे गोंधळात टाकणारे असतात. त्यावेळेला बघा
स्तुती करणे याच्या विरुद्धार्थी आपण म्हणतो की एखाद्याची स्तुती, त्याच्या विरोधात निंदा. इथं ऑप्शन निंदा आहे, परंतु आपल्याला हे शब्द काही काही वेळेला माहिती नसतात की श्लाघा म्हणजे काय. तर श्लाघाचा अर्थ सुद्धा स्तुती असाच होतो. चापलुसी याचाही अर्थ स्तुतीच असा होतो आणि प्रशंसा याचाही अर्थ स्तुतीच असा होतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. स्तुती या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निंदा असा होतो. यानंतर बघा पुढील प्रश्न. 16वा संस्कार करणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता. पर्याय दिलेत पहा. दिवाळा करणे, जीव घेणे, मुखप्रक्षालन करणे आणि वाच्यता करणे. आता 16 संस्कार वैदिक संस्कृतीमध्ये मनुष्य जातीचे 16 संस्कार सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या घटना आपण करत असतो, म्हणजे स्वतःचा जन्म, जन्मपूर्वची अवस्था, जन्माला आल्यानंतरची अवस्था, त्याच्यानंतरच्या ज्या मानवाच्या अवस्था असतात, त्याच्यामध्ये किशोरावस्था आहे, प्रौढावस्था आहे, पौगंडावस्था आहे, वृद्धावस्था आहे आणि या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटनांचा जो क्रम असतो, या घडणाऱ्या जे जे काही संस्कार करत असतो त्याला 16 संस्कारामध्ये विभागून टाकलेलं आहे. गुरु शिष्य परंपरेमध्ये सुद्धा हे संस्कार सांगितलेले आपल्याला दिसून येतात. तर त्यापैकी एक शेवटचा 16 संस्कार म्हणजे एक शेवटचा संस्कार आहे, ज्याला 16वा संस्कार असा एक वाक्यप्रचार उदयास आलेला आहे. तर 16 संस्कार म्हणजे काय असतं, तर 16 संस्कार याचा अर्थ माणसाच्या जीवनाचा शेवट होणे किंवा त्याला इतिश्री होणे असं म्हटलं जातं. आणि मग याला समानार्थी अर्थ पुढीलपैकी कोणता बसतो बघा. तर दिवाळा करणे येणार नाही. जीव घेणे 16वा संस्कार याचा अर्थ होतो जीव घेणे म्हणजे शेवट होणे, इतिश्री होणे म्हणजेच 16 संस्कार करणे असा त्याचा अर्थ होतो. मुखप्रक्षालन किंवा वाच्यता करणे अशा पद्धतीचे अर्थ याचे होणार नाहीत. 16 संस्कार करणे याचा अर्थ होतो जीव घेणे. यानंतर बघा पुढील प्रश्न. मंदिराचा दरवाजा उघडला या वाक्यातील मूळ विधेय कोणते. मूळ विधेय, विधेयाचाच अर्थ होतो क्रियापद. विधेयालाच दुसरा संस्कृतमध्ये शब्द सांगितला जातो, मराठी व्याकरणामध्ये शब्द सांगितला जातो की क्रियापद. विधेय हा संस्कृत शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 बघा. मंदिराचा, दुसरा मंदिर, 3 उघडला आणि 4 दरवाजा. आता एखादी गोष्ट क्रिया करणारा शब्द, क्रियावाचक शब्द, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे कोण असतो, तर विधेय असतो. आता मंदिराचा हा या वाक्यामधून, या शब्दामधून आपल्याला क्रिया समजत नाही, किंवा मंदिर शब्दामधून सुद्धा क्रिया समजत नाही, किंवा दरवाजा शब्दामधून सुद्धा क्रिया समजत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर विधेय म्हणजेच क्रियापद म्हणजे कोण आहे, तर उघडला. जो शब्द क्रियावाचक आहे आणि वाक्याचा अर्थ देखील पूर्ण करतो असा शब्द म्हणजे उघडला. यानंतर बघा पुढील प्रश्न. खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडा. आवळा देऊन कोहळा काढणे. आता आवळा देऊन कोहळा काढणे, आवळा नावाची छोटंसं फळ आहे आणि कोहळा मोठं फळ असतं. या अर्थानं एखाद्या माणसाला काहीतरी कमी गोष्ट द्यायची आणि त्याच्याकडून भलं मोठा स्वार्थ साधून घ्यायचा, अशा पद्धतीनं ही म्हण पडलेली आहे. यामध्ये बघा पर्याय 1 लहानशी देणगी देऊन त्याच्या मोबदल्यात दुसऱ्यांकडून मोठे कार्य करून घेणे, हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. आवळा देऊन कोहळा काढणे याचा अर्थ होतो लहानशी देणगी देऊन त्याच्या मोबदल्यात दुसऱ्यांकडून मोठे कार्य करून घेणे. ठीक आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न. इथं समूहदर्शक शब्द विचारलाय. उतारूंची समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा. म्हणजे उतारूंची काय असते. आता उतारू म्हणजे कोण आहे. उतारू म्हणजे समजा प्रवासी असतात, त्यांना आपण बसमधून उतरत असताना त्यांना उतारू म्हणतो. तर उतारूंची पलटण असते का, तर नाही. उतरंड असते का, नाही. टोळी असते का, नाही. तर उतारूंची काय असते, झुंबड असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उतारूंची झुंबड. आणि मग हे पलटण कोणाचं आहे, तर सैनिकाची पलटण असते, मडक्यांची उतरंड असते किंवा चोरांची टोळी असते. त्याच पद्धतीनं उतारूंची काय असते, झुंबड असते. समूहदर्शक शब्द. यानंतर बघा पुढील प्रश्न. दिलेल्या पर्यायामधून समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. आता द्वंद्व समासाचे 3 प्रकार असतात. त्याच्यामध्ये बघा आपण बघितलं इतरेतर द्वंद्व, त्याच्यानंतर वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. आता वैकल्पिक द्वंद्वमध्ये काय असतं की एक गोष्ट किंवा त्याच्याऐवजी वापरली जाणारी दुसरी गोष्ट, म्हणजे एकाला पर्याय दुसरा असणे म्हणजे विकल्प असणे, ते वैकल्पिक द्वंद्वाचं उदाहरण असतं. 2 गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या असतील
म्हणजे आई आणि वडील जसं आपण म्हणतो, तर तो इतरेतर द्वंद्व समास असतो आणि सर्वच गोष्टी तिथं एकत्रितपणे सांगितलेल्या असतात. त्याला आपण काय म्हणतो? समाहार द्वंद्व समास असं म्हणत असतो. आता चक्रपाणी हा शब्द बघा. चक्र म्हणजे चक्र आहे, पाणी तर ज्याच्या असा तो. पाणी म्हणजे हात. आता हा समाहार द्वंद्वचा प्रकारच नाही. म्हणजे हा कोण आहे? बहुव्रीही समासाचा प्रकार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. दुसरा आहे हरी, हर. हरी आणि हर असा याचा विग्रह होतो. म्हणून हा इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. तुम्हाला विचारले समाहार द्वंद्व म्हणजे हेही उत्तर नाही. पर्याय क्रमांक 3 बघा. केर, कचरा. आता केर आणि कचरा समान अर्थाचे शब्द आहेत. त्याच प्रकारचे इतर तत्सम शब्द त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर केर, कचरा हे समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. आणि इथं 4 नंबरचा ऑप्शन दिलाय पहा. पाप, पुण्य. पाप किंवा पुण्य एकतर एखादी गोष्ट पापिष्ट असू शकते किंवा पुण्य करणारी असू शकते. त्यामुळे इथं विकल्प सांगावा लागतो. म्हणून हे वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. म्हणून दिलेल्या पर्यायापैकी केर, कचरा हे समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अयोग्य या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं. अयोग्य अर्थ पर्यायामधून निवडा. माझ्याशी सुसंवाद साधू शकेल आणि मला मानसिक आधार देऊ शकेल असा एकही जीवाचा सखा नव्हता. आणि तुम्हाला सांगितलं आता इथं अधोरेखित शब्द दिलेला नाही. इथं बघा सखा या शब्दाला आपण अधोरेखित शब्द समजूयात. तर बघा माझ्याशी सुसंवाद साधू शकेल आणि मला मानसिक आधार देऊ शकेल असा एकही जीवाचा सखा नव्हता. आणि सखा या शब्दाला अंडरलाईन जर असेल तर त्याचा अयोग्य अर्थ पर्यायामधून तुम्हाला शोधायला सांगितलेला आहे. म्हणजेच काय सखा या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणकोणते असू शकतात हे आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 दिलाय सुहृद्य, 2 स्नेही, 3 माणूस आणि 4 मित्र. तर यापैकी आपल्याला सांगता येईल की सखा या शब्दाचा आहे इथं अंडरलाईन. सखा या शब्दाचा समानार्थी शब्द किंवा अधोरेखित शब्दाचा अयोग्य अर्थ. अयोग्य म्हणजे जो योग्य नाही, जो समानार्थी त्याला बसत नाही असा. मग सुहृद्य म्हणजे सखा होऊ शकतो. स्नेही म्हणजे सुद्धा सखा होऊ शकतो. माणूस म्हणजे सखा होऊ शकत नाही. मित्र म्हणजे सुद्धा सखा होऊ शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. माणूस हा शब्द सखा या शब्दाचा समानार्थी असलेला अर्थ होणार नाही. म्हणजे अयोग्य शब्द तो आपल्याला याच्यामध्ये मिळून जातो. यानंतर बघा पुढील प्रश्न. खाली दिलेल्या शब्दापैकी मासा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पर्याय 1 नर, पर्याय 2 मनुज, पर्याय 3 शुक आणि पर्याय 4 मीन. तर मासा या शब्दाचा समानार्थी शब्द असतो मीन. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मीन. यानंतर बघा पुढील प्रश्न. पुढीलपैकी वाक्यप्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय ओळखा किंवा पर्याय कोणता. पर्याय क्रमांक 1 दिलाय. दात ओठ खाणे, चरफडणे, विडा उचलणे, प्रतिज्ञा करणे, मेतकूट जमणे, दृढ मैत्री होणे, गळ्यातला ताईत, अतिशय अप्रिय वस्तू. अशा पद्धतीनं तुम्हाला वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ दिलेत आणि यापैकी चुकीचा अर्थ असलेली जोडी कोणती ते तुम्हाला ओळखायला सांगितलेलं आहे. तर बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये दात ओठ खाणे म्हणजे चरपडणे हे बरोबर आहे. विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे, विडा उचलणे. लक्षार्थामध्ये आपल्याला दिसून येतं एखाद्याचा विडा उचलायचा म्हणजे एखाद्यानं प्रतिज्ञा करणे अशा पद्धतीचा तो अर्थ असतो. मेतकूट जमणे म्हणजे दृढ मैत्री होणे हाही ऑप्शन बरोबर आहे. त्यामुळं गळ्यातला ताईत इथं दिलेलं आहे की अप्रिय वस्तू. तर गळ्यातला ताईत म्हणजे अप्रिय नसून एखाद्याला बघा एखादी गोष्ट गळ्यातला ताईत म्हणजे गळ्यातला ताईत कायमस्वरूपी आपल्या जवळ असतो. म्हणजे तो आपल्याला प्रिय असतो म्हणून तो आपल्या जवळ असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं की गळ्यातला ताईत म्हणजे अतिशय प्रिय वस्तू असते. इथं दिलंय अप्रिय वस्तू. आपल्याला विचारलंय अयोग्य जोडी, मग हीच अयोग्य जोडी आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर बघा पुढील प्रश्न. दिलेल्या नामापैकी नपुसकलिंगी नामे दर्शविणारा पर्याय निवडा. आता पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग हे शब्द ज्यावेळेला आपण शोधतो त्यावेळेला आपण त्याच्यापूर्वी तो, ती आणि ते असे शब्दप्रयोग लावून त्याचं लिंग आपण ठरवत असतो. या पद्धतीनं बघूयात आपण. मग पर्याय क्रमांक 1 बघा. आजा आणि भाचा. तो आजा म्हणतो आपण किंवा तो भाचा म्हणतो, ती आजा म्हणत नाही. त्यामुळे हे पुल्लिंग आहे, त्यामुळे हे आन्सर येणार नाही. यानंतर बघा जीभ आणि माळ.
ती जीभ म्हणतो आपण किंवा ती माळ म्हणतो, म्हणजे हे स्त्रीलिंग आहे. त्यानंतर बघा 3 नंबर खांब आणि बैल, तो खांब आणि तो बैल, त्यामुळे हे पण पुल्लिंग आहे. आणि आता राहिलं मग 4 नंबर ऑप्शन फळ आणि पान, ते फळ आणि ते पान हे कोण आहे? तर नपुंसकलिंग नामे आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फळ आणि पान. यानंतर बघा पुढील प्रश्न, क्षयी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. पर्याय क्रमांक 1 दिलाय सबळ, पर्याय 2 वृद्धिंगत, पर्याय 4 अक्षम आणि पर्याय 3 अक्षम आणि पर्याय 4 शाश्वत. आणि विचारले तुम्हाला क्षयी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आता क्षय होणे म्हणजे काय? ऱ्हास होणे, नष्ट होणे. त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय होतो? वाढ होणे. मग वाढ होणे यासाठी शब्द इथं दिलेला आहे वृद्धिंगत. वृद्धिंगत होणे म्हणजे वाढ होणे, म्हणून क्षयी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो वृद्धिंगत. ऑप्शन पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असेल.